नमस्कार मित्रांनो, मी अनमोल. तुम्ही बघत आहात तेजस मुलात ब्लॉग चॅनल. आज आपण आलेलो आहोत शिरसाळा गावामधील हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये. तर मित्रांनो, हे बघा, हे आहे मंदिराचं भव्य दिव्य असं प्रवेशद्वार. मित्रांनो, मंदिराचा परिसर खूप मोठा आहे आणि खूपच नवनवीन गोष्टी होत आहेत. तर चला मित्रांनो, आपण आता मंदिरामध्ये जाण्याच्या आधी हातपाय धुवून घेऊ, कारण की आपण मंदिरामध्ये जाताना स्वच्छ होऊनच जायचं. मंदिराच्या परिसरामध्ये खूप मोठी मोठी अशी झाडं आहेत आणि तिथं खूपच शांतता आहे. मस्तपैकी मन प्रसन्न झालं तिथे जाऊन मस्त. काय ना काही करून बाहेरून करेल. तर चला मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता मंदिराच्या बाहेर आणि हे आहे श्री हनुमान मंदिर शिरसाळा. इथं आम्ही मस्तपैकी दर्शनासाठी गेलेलो बघा मध्ये. आणि मला इथे वेगळी गोष्ट बघायला भेटली की हनुमंतरायांच्या माथ्यावरती ना कळस ना स्लॅब ना काहीच नाही आहे, डायरेक्ट. ती मला वेगळी गोष्ट बघायला भेटली मंदिरामध्ये. आणि आपल्या भक्तांसाठी मस्त जागा केलेली आहे बसण्यासाठी. आणि देव स्वतः ते डोक्यावरती ना स्लॅब ना काही ना कळस, उन्हामध्येच तसा आहे. आणि मित्रांनो, ह्या मंदिराच्या माथ्यावरती ना कळस ना काही एक सुद्धा पत्रा पण नाहीये. आणि इथे लोकांची मानता ठेवतात, ती कधी पूर्ण होतेच. म्हणून मी तुमच्यासाठी प्रार्थना केली की तुम्हाला तुमचे सर्व धन संपदा आरोग्य वगैरे सर्व चांगलं हो असं मी मानता ठेवली. आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं आणि हनुमंतरायाला नारळ चढवलं प्रसाद म्हणून. नंतर आम्ही दर्शन करून बाहेर निघालो. मन प्रसन्न झालेलं होतं दर्शन करून मस्त. जय श्रीराम. मंदिराच्या बाहेर पण खूप असे छोटे छोटे मंदिरं आहेत, ते पण आता आपण त्यांचे पण दर्शन करूया. मंदिराच्या येण्याच्या बहाण्यामध्ये आमची फॅमिलीची छोटीशी फॅमिली ट्रिप होऊन गेली आमची. मस्तपैकी मजा केली आम्ही तिथे, मस्त एन्जॉय केलं. एन्जॉय. मित्रांनो बघा, हे जे मंदिर आहे ना मित्रांनो, हे अंडरग्राऊंड मंदिर आहेत. ते जमिनीच्या आत आहे मंदिर. हे महादेवाचं मंदिर आहे. इथे महादेवांची पिंड आहे, गणपती बाप्पा आहेत. आणि मंदिराच्या बाहेरच मोठा असा त्रिशूळ आहे बघा. आणि त्याच्यावरती डमरू लावलेला होता ना, ते वाजवत होता. आम्ही मस्त वाजवत होता तो डमरू. बघा किती सारे झेंडे आहेत, ध्वज लावलेले आहेत मंदिराच्या टोपावर. मस्त इथे बाकड्यावरती बसलेले होते आम्ही. तर मित्रांनो, हे बघा, मंदिराच्या परिसरामध्येच महादेव मंदिर आहे. किती सुंदर असं मंदिर आहे हे. आणि बाहेरच मस्त नंदी भगवान आहेत. आम्ही तिथले पण दर्शन घेतले. मस्त वाटलं दर्शन करून, मन प्रसन्न झालेलं डायरेक्ट. मस्त छोटीशी मस्त पिंड होती तिथे, महादेवांची पिंड होती. माझ्या पप्पांनी पण तिथे दर्शन घेतले.
माझ्या दादाने पण पूर्ण फॅमिलीने तिथे दर्शन घेतलं. आणि ही जी रांग आहे ना, बॅरिकेड्स लावलेले आहे तिथं, ते लाईन लावतात दर्शनासाठी. आणि इकडे बघा शनी मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला राम मंदिर आहे. आता आपण शनी मंदिराचं दर्शन करून घेऊ. मस्त मंदिर आहे ते पण शनिदेवाचं. शनी भगवान की जय. आणि आमची फॅमिली पूर्ण राम मंदिराच्या बाहेरच बसलेली होती मस्त. आम्ही इतके जण आलेलो आहोत दर्शनासाठी शिरसाळ्याला. आणि हे आहे मित्रांनो श्रीराम मंदिर. जय श्रीराम. सर्वांनी कमेंटमध्ये लिहा मित्रांनो, जय श्रीराम. मित्रांनो बघा, हे मंदिराच्या बॅक साईडलाच आहे. जे लोक मानता ठेवतात ना मंदिरामध्ये, ज्या लोकांची मानता पूर्ण होते ते इथे भंडारा ठेवतात. मग भंडारामध्ये बघा किती सुंदर असा स्वयंपाक आहे. वरणबट्टी, वांग्याची भाजी, इतकं सुंदर असं जेवण होतं ना, खूपच सुंदर होतं डायरेक्ट. हे बघा वरण, बट्टी, वांग्याची भाजी, शिरा. बघा ही जागा आहे आणि हा जो हॉल आहे त्याच्यामध्ये जेवणाचा कार्यक्रम असतो. मित्रांनो आम्ही पण इथे प्रसादाचा आस्वाद घेतला आणि इथे वेगवेगळे 2 भंडारे होते. तर मित्रांनो काही व्लॉग्स माझे जास्त करून माझे व्लॉग्स स्केचचे येतात. तेव्हा आम्ही जेव्हा पण बाहेर जातो तेव्हाच फक्त आमचे व्लॉग बनतात. तर तुम्ही त्याला पण सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करत जा. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्लॉग नक्कीच आवडलेला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हे घालून द्या फुल.